काय हे काय टाइम आहे रुटीन करायचं. हा रुटीन करून आलाय सगळं. बारीक झालाय, बारीक ते बघ ना, बारीक झालाय बाबर. काय असं सुकला रे मी तू खरंच. आयफोन 15, 16 हे नितू काय ऋषी कर जरा कम्फर्टेबल गाडीच्या सीट पेक्षा तू जास्त कम्फर्टेबल आहे. पाणी जरा पाणी आम्ही ते मागे दादाच्या त्याच्या बघायची बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. त्याला सेट करू दे सर्व. ए सेट बाबू बोल ब्लॉग मध्ये आपण कुठे थांबलोय आता. खाणार बटर चिकन. हॉटेलचं नाव आणि काय करणार पुढे. ए इकडे बोल. मी खाणार बटर चिकन. काय खाणार. बटर चिकन. रोटा किती खाणार आहेस. चला नितेश शिंदे, पूजा गायकवाड आणि या दोघी चला साईसारा हॉटेल. आमच्या भावाचं पोट भरलं नाही तर आता घरी. हॉटेल साईसारा पण सगळ्या ऑर्डर लेट आल्या त्यामुळे भाव आमचे नाराज झालेत. आईस्क्रीम खाऊन पोट भरले आणि आता गाडीत वेफर्स आहेत ते खाणार आहेत ते. एक बिअरचा टीन आहे. अराउंड 2 o'clock मिडनाईट आणि आता आम्ही चपाती आणि इथं मटन पण आहे. मटनाचा रस्सा ह्याला 3 चपाती एकट्याला का दिलं. मग आम्ही काय खाणार. 3 चपातीला आता इथे चपातीवरनं भांडण होणार आहे. भावाची काळजी आहे आम्हाला की आम्ही आता मी गरिबांना पण एक चपाती दान करतोय. ठीक आहे तात्या घ्या आपण. आता आम्ही काय तो मटन खा. हे काय बिरडा खातो. नको मग ब्लॉग हिट होईल आपला. उपवासा दिवशी मटन खायला. मटण खात नाही उलट करेल. एकदा केलेलं आहे. काय हा दे भावाला. हे नको फ्राय बी करते. चला फायनली आम्ही आता बाकीचा ब्लॉग तुम्हाला उद्या उद्या म्हणजे आम्ही कंटिन्यू करू. आता आम्ही आलोय जस्ट सुरले गावात. दादा जनता माफ नाही करेल. 2 वाजले. थांबा दाखवतो. ए जरा घड्याचं पटन घड्याचं बटन. हा 2 वाजून 2 वाजून 5 मिनिटं झाली. 5 मिनिटं झाली. इथे 3 मिनिटं झाली. हा आयुष्यात मागे आहे त्यामुळे 2 मिनिटं घड्यात पाठी. हा सध्या रुटीन करण्यात बिझी असतो म्हणून तो मागे आहे. ठीक आहे चला आता आम्ही खातो आणि उद्या भेटूया डायरेक्ट. आणि गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलो सकाळी आणि सुंदर असा व्ह्यू बाल्कनीमधून. आणि आमच्या वहिनीचं घर आहे सुरले गावात. रोड टच एकदम. आणि इथे खास आपले पाहुणे आत्माराम तवटे यांचं हार्दिक स्वागत आहे सुरले या गावात. नाना तुम्ही आंबोलीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि ते अनिकेत जगताप. रायगड दिसतो. आपण ट्राय करू. रायगड दिसतो. आपण ट्राय करूया इथून. रायगड दिसतो असं बोलतो. मुतला होता तिथे उभा असतो. कुठे हीच ती जागा. तुला दाखव आता तो ऑफिसचं काम करतोय. आणि एक आमचा मेंबर आहे त्याचं काय तर टायमाचा प्रॉब्लेम आहे काय समजत नाही. ठीक आहे तो लॅपटॉप काढून बसतो आणि लॅपटॉपवरती काम करत बसतो. चिक 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 हे काय माहिती आहे काय. जाऊ दे आता माझा बोलला. हा तूच परत नाही चालू कंटिन्यू. गायज आम्ही आता निघालोय जायला वॉटरफॉलला. एक हिडन वॉटरफॉल आहे. बोल जोरात बोल. हा सॉरी परत काय नाही हेच कंटिन्यू हे असंच. गुड मॉर्निंग गाईज. जवळ आहे माईक नाही आपल्याकडे. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघालोय वॉटरफॉलला जायला. आम्हाला वॉटरफॉलची लोकेशन माहिती नाही. आम्ही शोधत जाणार आहोत. आम्ही आता पुढे 4 जण निघालो. आम्ही जाणार सगळं सामान घेत जाणार. आमच्यासोबत आहेत नितीश शिंदे. ते शिवनेरी कमिटीचे अध्यक्ष आहेत. आतमध्ये आहेत अनिकेत जगताप. चला गाडीत बसून घ्या. पवार इकडून बसव त्याला. तू पुढे बस गाड्या. बबलू बोल. नितेश शिंदे 2 शब्द काहीतरी. आणि नितेश शिंदेना हिशोब नव्हता भेटत. सकाळी 6 वाजल्यापासून हिशोब करत होते बिचारे. 6 फुग्यांचा हिशोब नाही त्यांना भेटत आहे कालच्या सेलिब्रेशन मध्ये. पण त्याला लेट काय झालं यायला. फुगे फुगत होता तो. सेलिब्रेशन होता त्याच्या भावाचं. आणि त्याचा एक्सपेक्टेशन होतं की त्यापैकी 10 फुगे फुटते पण सगळेच फुगे फुटले. आता मला टेन्शन आलं पुढच्या टायमाला काय वापरू. आणखी त्यांच्या इथे प्रथा आहे की एक फुगा कमीत कमी 3 बड्डेला चालला. 3 नाही 4 5 घरात 5 जण आहेत ना त्याला. स्वतःची आत्मकथा सांगू नकोस.
काय बोलशील कुठे जात सांग. हे झाड्या अरे थांब पुढे जायचंय. काय तर आम्ही चाललोय वॉटरफॉलला. आमच्या 2 गाड्या पुढे आहेत आणि आम्ही या मागच्या गाडीत आहोत. हे आमचे बंधू आत्माराम तवटे खास सिंधुदुर्गवरून आलेत आमच्यासोबत फिरायला. आणि हे आमचे 3 हिरे, त्यातला एक हिरा जरा घासलेला आहे तिकडे. कोपऱ्यातला हिरा आहे तो घासलेला आहे. पॉलिश केलंय त्याला. आणि मी तुमचा मित्र मीर पवार. आता तुम्हाला मी 2 दिवस आम्ही गटारी पार्टी कशी करणार आहोत चायनीज कसं दिसणार ते ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही बघत राहा आमचा ब्लॉग. माणगाव मधून पुढे तुम्ही आलात की ढालगर फाटा करून आहे, तिथून तुम्ही लेफ्ट घेतल्याच्या नंतर हा सुंदर असा रोड आहे आणि तुम्ही पाहता की सुंदर असा रायगड तिथे दिसतोय. पूर्ण धुक्यामध्ये वेढलेला असा रायगड आपल्याला इथे पाहायला मिळतो. नॉर्मल बोलला जरा बोल. गाड्या चालल्यात, रस्ता जरा खडबडीत आहे. गडबडीत आणि माणूस पण आमचा गडबडीत आहे. एक माणूस आमचा इथे गडबडीत आहे. फुग्यांची वाट लागली. बायकोची आठवण येते. बायकोला ठेवून आला तर त्याला बायकोची आठवण येते. गोव्याला पण बघितलं ना वेगळा जाऊन बसलेला मध्ये. काय तवटे साहेब तुम्हाला कसं वाटतंय बबलू? आता तुम्ही कुडाळवरनं तू आलायस इकडे आमच्या माणगाव मध्ये, तुला कसं वाटतंय इथे? तुला गाडी ड्राईव्ह करायला मजा येते की नाही आमच्या रस्त्यांवरती? 3 आमच्या गाड्या एकदम डिसिप्लिन मध्ये चालल्यात पुढे. हा स्टेट रोड आहे ना, हा रायगडला जातो. समोर रायगड बघा. समोर तुम्ही रायगड बघू शकता. धुकं जास्त आहे म्हणून तुम्हाला थोडं दिसणार, विजिबिलिटी नाही येणार. पण पुढे हे जे दिसतंय ते रायगड आहे. मस्त अशी ग्रीनरी झाली पावसामुळे. आज पाऊस एवढा नाही आहे पण आम्ही हो पाऊस पडेल आज जास्त आणि आम्हाला मजा करता नाही येईल. कातेवाडीला आलो आपण. कातेवाडीला जायचं असेल तर कुठून जातात रे? समोर समोर पुढून तिथं पलीकडे पूर्ण आहे ना. सांगता धबधबा झाला. नितू निसर्गाला घेऊन काय बोलशील? 2 शब्द. नीतू काय बोलशील? तू आलास निसर्ग ही चांगली मुलगी आहे. तो बायकोला मिस करतोय. बायकोची त्याला क्षणाक्षणाला आठवण येते. हे आपलं स्वतःचं मनोगत स्वतःच माझी बायको माझ्या सोबत आहे त्यामुळे मला आठवण काय येते. झालं? तुझी बायको तुझ्या सोबत नाही, याला आठवण येते. बोल बोल कसं आठवण येते, काय येते ते बोल. काय आठवण येते तुला? आठवण येते म्हणजे येते आठवण, त्यात काय एवढं. बिचारा बायकोबद्दल लांब आलाय. नाराज झालाय थोडासा तो बायको नाही म्हणून. पण तो आज एन्जॉय करणार. नाराज बायकोला खूप सांगते हे करा ते करा. नाराज बिराज काय ना, तुम्ही- मी परमिशन घेऊन आलेलो आहे. जरा पोटात जाऊ दे. तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये राहा, तुम्हाला समजेल की नीतू कशी मजा करतो. जाऊ दे पोटात. हा ब्लॉग स्पेशल नितूसाठी हा. दाखवण्यासाठी असेल. ही फक्त नीतूची मजा दाखवण्यासाठी हा गटारी स्पेशल ब्लॉग असेल आमचा. नितू कसा गटारात लोळेल ते आम्ही दाखवू. माणगाव मधली गटारी कसा नेटू उलटा आला 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 आला. वॉटरफॉल झालं की आपण रायगडला जातोय. नाही वॉटरफॉलला जातोय. कोणी मॅप कोणी लावलं त्या वॉटरफॉल? काय माहिती. भाऊजीला माहिती असेल, ते सगळ्यात पुढे आहेत ना. ते पण बोलली शोधत जावे. हे असं मुवमेंट, टर्निंग मिनिंगची जोर मुवमेंट. घे. आपण आता जोर गावात एंट्री केली. आणि समोर एक छोटासा डोंगर आहे, त्यातून बहुतेक वॉटरफॉलची बहुतेक तरी आज रस्ता चाललाय. आम्ही आता चाललोय ते एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. आम्हाला माहिती नाही, आम्हाला कोणतरी रस्ता सांगितलाय की तुम्ही इथून जा, तर आम्ही अंदाजाने चाललोय. आता लेट्स सी पुढे जाऊन आपण बघू की एक्झॅक्टली आपण पोहोचतोय की नाही त्या धबधब्याला, की आमचा पचका होतोय तिकडे जाऊन. ते पण ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू करत आहे. डिसिप्लिन मध्ये गाड्या, जरा गाड्या झूम कर. तर पिंटा आता दिसतोय बघ जरा, त्याच्यावर झूम कर. हे बघा, तुम्हाला जर डिसिप्लिन मध्ये गाडी कशी चालवायची शिकायची असेल तर आमच्या भाऊजींकडनं शिका, कारण की ते पुढे लीड करत आहेत. लेफ्ट साईडला फार्म हाऊस मस्त आहे. हे बघा सुंदर असं फार्म हाऊस आहे. लेफ्ट साईड फार्म हाऊस नाही, ते रेशनचं दुकान आहे. बघा आमच्या माणगावमध्ये रेशनिंगची दुकानं बंगल्यासारखी आहेत. लोकांना फार्म हाऊस वाटेल. फालतूगिरी यार, चांगला सीन दाखवत नाही तू. प्लॉट होता. अरे थोडासा मिस झाला माझ्याकडून, पण मी या गाडी पाठी घ्या, गाडी घ्या पाठी. गाडी मागे घ्या. आता आपण डागेवर चढतोय. आता ही डाग चढतोय. ही बोरगरची डाग आहे. बोरगरची डाग.
गाड्या एकदम हळूहळू 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 हळू चढतायत वरती. हळूहळू चाला मुखाने बबलू बबलू बोला गाड्या हळूहळू चाला मुखाने बबलू डबलू बोला. ओ माय गॉड What a scenery, what a view. कुठली गाडी चढत नाही 90 डिग्री वाले इथे हा टन जरा जास्त 8 टन जरा जास्त हेवी आहे, पण आमचे ड्रायव्हर पण हेवी आहेत सगळे. बबलू कुडावरला स्पेशल आले स्पेशल आपले बबलू भाऊ आमच्या विनंतीला मान देऊन आले तिकडे. सोडून आमचं माणगाव बघायला आले. वाटतं गाव बिव. वाव, व्हॉट अ ब्युटी. कोकणात आले. समोर आहे. इथलं धबधबा जायचं नाही पुढे असं हा काय धबधबा आहे पण पाणी नाही त्याला. इथे धबधब्याला आम्ही आलोय, पण हा छोटा धबधबा आहे. आज का बघितलं कॅमेरा ती लाईन दिसत नाही. कसला ब्लॉगर बनणार तो? पिवळी झाली पाहिजे लाईन. हा आजच कामाला लागले. हे बघू शकता तुम्ही व्ह्यू. मस्त सुंदर व्ह्यू, गाडी अशी वरती जाताना. हा, मजा आहे ना, मजा आहे. मज्जा मज्जा मज्जा. हा असा व्ह्यू पाहिजे. गाडी एकदम चढते. जाऊ दे चला गाडी गाडी चालते उडते. नाही तर पाठी एवढ्या झाडा म्हणून बसला गाडीत तर. व्ह्यू बघा तुम्ही खाली, बघलो. खूप दरी आहे इथे पूर्ण डायरेक्ट. हे टन दाखव, हा टन दाखव. मस्त रोड आहे, तो उतरताना उदच आहे. काय आलं काय ती चढेल ना. आता लोकेशन बहुतेक लोकेशन विचारायला गाडी थांबवले. हे खास हे इथले सरपंच आहेत या गावचे, सगळ्यांना रस्ता सांगतायत. व्ह्यू बबलू एक नंबर. आता तुम्ही व्ह्यू बघू शकता खाली इकडे. तिथं एक रिसॉर्ट बुक केलेला आहे तोच. इथनं इथे आम्ही फार्म हाऊस बुक केलंय, सो ते व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळेल. तर आता सध्या आम्ही एक वॉटरफॉल तिथून मग आम्ही त्या फार्म हाऊसला जाऊ. त्या फार्म हाऊसची पण पूर्ण आम्ही त्या फार्म हाऊसचं प्री प्रमोशन करणार आहोत. तुम्हाला कधी यायचं असेल तर या. बबलू कशी उडी मारतो स्विमिंग पूलमध्ये आणि पाणी कसं बाहेर येतं ते पण आपल्याला सगळे कंटेंट तुम्हाला फार्म हाऊसला तर तुम्हाला सगळ्यात जास्त गोष्टी बघायला मिळणार आहेत. मजा. underwear कधी विसरलाय त्यामुळे तो विना अंडरवेअरचा कसा पोहतोय. त्यांनी खास सायकलवरून ती विकत घेतली होती नटराज मार्केटचा. तिला आता होल पडला. तिचा आता कलर पण जातो आणि तिला होल पण पडलाय. इलास्टिकचे दोरे इलास्टिकचे दोरे सुटलेत तिचे. ती पण तुम्हाला मजा दाखवू आम्ही. अरे कोबी आणले, सूर्य आणले. अरे असेल तिथे तू काय टेन्शन घेतो. बॅट राहिली. त्यांच्याकडे असेल. आता नीतू इथे बॅट बॉल खेळणार आहेत बोलतात. त्याला आणायचं सांग दिने भाऊच्या पोराला. मी कहतो शुभम होता प्रॉपर हे करूया आपण. ही जागा दाखवू. रायगडच्या समोरील डोंगरात आम्ही उभे आहोत आता. तेव्हा तिथे काही लोक आले, माणसं आले. माथेरानपेक्षा काही कमी नाही बाबा, हे मस्त आहे. ऑलरेडी माणसं आहेत तिथे आणि बहुतेक आपण धबधब्याला पोहोचलोय. गाणं बंद कर. हा रायगडचं टोक आहे इकडचं. तो नाही, रायगड पुढे आहे जाम काही. रायगड खूप पुढे आहे. रायगड इथनं नाही दिसत. आता मागाशी आम्ही थांबलेलो तिथे. आम्हाला वाटलं तो धबधबा आहे, पण तो धबधबा नाही. धबधबा अजून पुढे आहे. चाललोय आम्ही. सरप्राईज अजून पुढे आहे. मग त्यात नक्की आम्ही खुश होणार आहोत की आम्ही समोरचा भाग दाखवा. समोरचा पूर्ण भाग केलंय. पहिला. पलीकडे सरळ पुढच्या दरीत. कैसा लागर बनला. जर गाडी इथून तुम्ही टर्न नाही मारली तर डायरेक्ट तुम्ही खाली धरीत. हळूहळू हळूहळू चाललोय. तो पण हेवी ड्रायव्हर आहे. कट मार कट कर. इनोवाला. असे कट करत गे रे. आपला हा व्ह्यू बघ ना, हा टर्निंगचा व्ह्यू बघ कसा आहे. इनोवाला पण हेवी वा, वा. ड्रायव्हर आहे. म्हणजे ही एवढी सुंदर निसर्ग आमच्या माणगावमध्ये हे आम्हाला पण माहिती नव्हतं एवढे दिवस. डायरेक्ट आम्ही एकदम मस्त डोंगरावरती आलोय आता. हा व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. हा रोपवेच्या लाईनी आहेत ह्या. इथून डायरेक्ट रोपवे आहे वरती जायला. माहिती देऊ.
वाव, तो टोक बघा वरती, सुंदर असा टोक, पूर्णपणे धुक्यामध्ये वेढलाय, भारी. आम्ही उतरलो इथे. सो बोल बघ, इथे सगळे वॉटरफॉल आहेत. सगळे वॉटरफॉल आता झूम करून दाखवतो इथना. जस्ट आम्ही आता इथे पोहोचलो. आणि आमची पूर्ण फॅमिली. आणि काही जगता बिअरच्या बाटल्या फेकताना कुणाच्या आहेत त्या? त्या गाडीला आला जागा. असं हे करतात ते. नको नको, काय नको आता. बोला ना भावा, काय पाहिजे ते पुढून उघडायला लागेल. चला, कोण कोण पाण्यात भिजणार आहे? बबलू मी पाण्यात भिजणार नाही, मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. हे माय गॉड, कोण उतरते कोण आणि उतरते? आमचे सर्वस्वी आमच्या मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष आमच्या मंडळाचे, त्यांना उतरायला ते काय प्रॉब्लेम होत का? बघ का उचलतात ते तिकडे, उचलतोय सारखं. काय उचलतोय? आमचे सर्व थांब, डोळे दाखव. काय वाटत, दोन शब्द तुझे सांग आम्हाला. आपण इकडे आलो, कसं वाटलं तुला निसर्ग? मला निसर्गाच्या एकदम डोंगरात मला थोडा श्वास घ्यायला त्रास होतोय, कारण हवेच्या आपण एक कॅन्सल. हे नाही तुला. सो बघा, आता तिकडे सगळे आहेत, सगळे पाण्यात मजा करतात. आणि आम्ही इथे गाड्या पार्क केल्यात. समोर बघा, एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि आता आम्ही जाऊ तिथे वॉटरफॉलमध्ये. सो आता इथे वॉटरफॉलला जातोय, जिथे सगळी आमची फॅमिली. बघा झूम करून. सो आता इथे बबलू सेठ छत्री घेऊन, जिथे शिंदे आणि काही जगताप आहे, जिथे बबलू सेठ भाऊजी आहे, तिथे घाटकोपरवरून आले स्पेशल. आणि आमचा पिंट्या दादा सगळ्यात पुढं. अरे हा, तो स्पॉट मस्त आहे चिखलात लोळण्यासाठी. हो, एकदम भारी. सगळ्यांनी जा. हा, मग मी पहिलं. असू दे, हे जरा दिसलं पाहिजे ॲडव्हेंचर. बबलू तू या नीट बाबा. तो विचार करतो जाऊ की नको वॉटरफॉलला. या. हो माय गॉड, फाटलेली गांठ बबलूची. आता कसं पुढे पाय टाकू ह्याचा विचार करत आमचे बबलू सेठ हळूहळू खाली आवून, नको तिथे जात आहे, तिकडे इकडे सरळ या. आणि बाकीचे बबलू सेठ या लवकर, पाऊस येतो आता. अशा प्रकारे मी आलेलो आहे. ये चल. आय गॉड, हे बोलतात कुडाळचं चेडो. कुडाळचं काय? नको. बोल. ट्रेक करून आलो मस्त खाली. आता आम्ही चाललोय वॉटरफॉलकडे. वॉटरफॉलकडे आला रस्ता आहे, हा छोटासा रस्ता आहे, नॅरो आहे, पण खूप थ्रिल आहे रस्त्याला. आपण चाललोय थोडं पुढे. ऑलरेडी फॅमिली आमची पूर्ण तिकडे गेले, लहान मुलं वगैरे, लेडीज वगैरे. त्या खूप जास्त एक्साइटेड असलेली माणसं ऑलरेडी तिकडे आणि गेलेली. हे कमी एक्साइटेड असलेले माणसं नितेश शिंदे सगळ्यात मागे राहिलेले. सगळ्यात मागे सो आम्ही आता रोड दाखवतो, इथून असं जायचंय. तर आम्हाला पण माहीत नाही कुठे जायचंय, कसं जायचंय, पण बघू. अरे यार, इथे काटे आहेत जाम. इथून नाही रस्ता. रे आम्ही रस्ता चुकलो बहुतेक, रस्ता भरून. अच्छा, तिथून आहे. कम ऑन गाइस, फॉलो मी. ओके, इथून आहे. सो बबलू आपलं वजन सांभाळत अशा कठोर रस्त्यातनं प्रवास करतो. तुमच्यासाठी तुम्हाला व्ह्यू दाखवायचा आमच्या माणगावचा, जी आमची जन्मभूमी आहे. म्हणजे माणगावला फेमस करून राहणार. इथं स्लिपरी आहे. ठीक आहे. हा बघा व्ह्यू. तर आम्ही पोचलो इथे धबधब्यावरती फायनली. यू कॅन सी द व्ह्यू हियर, सी द व्हॅली व्ह्यू. फायनली आम्ही तर धबधब्याला पोचलोय. खूप सुंदरसा व्हॅली व्ह्यू आहे खाली. पाऊस पडतोय, मजा येते. हे बघा, फॅमिली फुल एक्सायटेड. अति उत्साही माणसं आधीच तिथे पोचलेत, आणि हे काही कमी उत्साही माणसं. इथे अमित जगताप हे बघा, इथे ब्लॉग बनवत आहेत. अमित जगताप दाखवतो. दाखवलं हे बघा ना त्यांची.
करायची आज. टोपी ओली करायची. आमचा फक्त एकच उद्देश आहे, त्याची टोपी ओली करायची आहे. आणि हे काय हा हे खाऊचे पुढे हातात देऊन यांना फोटो सेशनसाठी उभं केलंय. हे बघा हे खाऊचे पुढे यांच्या हातात दिले. खाऊचे पुढे हातात देऊन यांना ना ब्लॉगिंगसाठी उभं केलंय, फोटोशूटसाठी. खूप सुंदर आहे. एक्सपिरियन्स खूप चांगला आहे इथला. पाऊस पडतोय तर अजून खूप छान वाटतंय. तुम्हाला अजून थोडंसं पुढे जाऊन मी दाखवतो तुम्हाला. खूप शांत जागा आहे. लोक नाही आहेत जास्त, क्राऊड नाही आहे. शनिवार आहे आज तरी पण पूर्णपैकी एकदम खाली आहे. खूप सुंदर असा व्ह्यू आहे, बघू शकता. मला सगळे वॉर्न करतात की तिकडे जाऊ नकोस, तिकडे गेलास तर तू पडशील खाली. पिंट्याचा कार्ट इथे रडायला लागलाय. त्याचं कोणीतरी त्याची फ्रुटी कोणतरी पियाला म्हणून तो रडतोय असंच. हा नुसता मागे लागलाय, फोटो काढ मगाचपासून. जसं काय मला ऑफिशियल फोटोग्राफर बनवलाय. अशी जो व्लॉगमध्ये दाखवला आम्ही ज्या वॉटरफॉलला आम्ही गेलेलो पूर्ण फॅमिलीसोबत. तर त्या वॉटरफॉलचा व्ह्यू रोडवरून असा आहे, तुम्ही बघू शकता. ऑलरेडी तिथे काही लोक आहेत ते एन्जॉय करतात. आम्ही आता तिथूनच जाऊन आलो आहे. हा पूर्ण असा व्ह्यू आहे त्या वॉटरफॉलचा. रोडच्या खूप जवळ आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आहे. कारण एव्हरीवन इज एन्जॉईंग हिअर. सगळेजण मस्त मजा करतात, एन्जॉय करतात. आणि आमचा पिंट्या आता आहे. पिंट्या आता डान्समध्ये म्हणजे तो गोव्याला रशियनसोबत पण नाचला होता. त्याच्याकडे एवढा सुंदर असा डान्स स्किल आहेत ना की तो रशियनना पण त्यांनी लाजवलं होतं. तसा त्या डान्स स्किल आहे. आणि हा बघा नितू ह्याला बायकोची खूप आठवण येते. हा आलाय आमच्यासोबत पण ह्याला बायकोची खूप आठवण येते. तुम्ही बघाल खूप मिनिमल लोक, म्हणजे जास्त इथे टुरिस्ट स्पॉट म्हणजे जास्त लोकांची वर्दळ नाही आहे इथे. नॉर्मल प्लेस आहे. हाऊ महाराष्ट्रीयन टिपिकल कोकणी महाराष्ट्रीयन गटारी सेलिब्रेटेड. सो आम्ही पूर्ण मजेने पूर्ण आनंदाने गटारी सेलिब्रेट करतोय. लोक कुठून आलेले आहेत आमच्या व्लॉगमध्ये. तर आम्ही तुम्हाला हे सांगू की आता आम्ही फार्म हाऊसला जाणार आहोत तिथून. तर पुढचा कंटेंट पण तुम्हाला खूप सुंदर येणार आहे की आम्ही कशी पुढची गटारी सेलिब्रेट केली त्या फार्म हाऊसला. फार्म हाऊस जवळच आहे, तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला खूप सुंदर असे दृश्य, खूप सुंदर अशी मजा. प्रत्येक व्यक्तीचं एक वेगवेगळं कॅरेक्टर आहे या पूर्ण आमच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला समजेल की कोण कशी मजा करतं. तर तुम्ही नक्की बघा हा पूर्ण ब्लॉग. इथे तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या जेवणाची सोय केलेली आहे. घरातून आम्ही बनवून आणलेलं आहे जेवण. ताई आमची भाकरी वाढत आहे आणि हे आपला मेन चिकन. आता रस्सा होईल. पाऊस आला, रस्सा होईल. आता रस्सा होईल. पाऊस आलेला आहे, भाकरी पाऊस. ज्यांनी घेतले त्यांनी झाडाखाली जावा. कांदा कटिंग. मला जरा खाऊन जरा रिव्ह्यू सांग. मी कलेजी खाते आणि ओ माय गॉड. वा 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 वा. सुंदर. आता तरी फोन ठेव. तुम्ही भाजी काय तुम्हाला? अरे बाबा, शेव भाजी. कोणाशी बोलत नाही. मी फोन मागवलाय तर मी फ्लिपकार्ट लॉजिस्टिक्सशी बोलतो. ओके ठीक आहे. एन्जॉय युअर डे. होटल भी उठा लाया. हे लहान मुलांचं आहे आणि ते मोठ्या मुलांचं आहे. पाणी टाकणार ते, थांबा थोडा वेळ. सो आता आम्ही फार्म हाऊसमध्ये चेक इन केलं आहे आणि 3 गाड्या आमच्या इथे आहेत. हा फार्म हाऊस आहे. काय म्हणाल फार्म हाऊसबद्दल? खूप सुंदर फार्म हाऊस आहे. स्विमिंग पूल आहे इकडे. आणि आमची पिंकी ताई आणि या दोघी
पाण्यात तू हे चेंज कर टी शर्ट. तुम्हाला तिथे सो सगळे आता फार्म हाऊसमध्ये आपापल्या गाडीतून सामान काढतायत. हे पूजा बॅग घे आपली. आपल्या इथे आहेत बॅगा. आपल्या इथे थांब ना. आता काही नाही. थांब 2 मिनिट. हां थांब. सो ही प्रॉपर्टी आहे जिथे आज आम्ही आलो आहे. हे वरती 2 बेडरूम्स आहेत. खाली आहे. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आपण इथेच झोपू. पोरं आपण इथे झोपू. हो, बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. वॉशरूम आणि तिथे स्विमिंग पूल वगैरे. तो आम्ही स्विमिंग पूलमध्ये पण जाऊ थोड्या वेळातच. तिथे एक बेडरूम आहे. सो टुडे इज सेकंड डे ऑफ फार्म हाऊस आणि आम्ही आता घरी चाललो. आम्ही एवढी मजा करण्यात बिझी होतो की ब्लॉग करायला विसरून गेलो. सो आता इथे जेवायला बसले. दुपारचे वाजलेत 2:48 आणि आम्ही आता मुंबईला जाऊ. त्या गाड्या तिथे उभ्या आहेत. नितेश शिंदे फक्त बायकोंची आल्यापासून नुसती बायकोंची आठवण काढत नितेश शिंदे. हा आमचा सेकंड ग्रुप ब्लू सेट. आता आम्ही फार्म हाऊस तुम्हाला मी एकदा दाखवतो आणि मग आपण डायरेक्टली प्रवास दाखवू मुंबईत जाताना. 2 शब्द बोला. भूक लागली मगाचपासून वाट बघतोय जेवणाची. चेहरे वगैरे कसे आले. चेहरे बघा. मेकअप पण उतरलाय पोरींचा. इथे केला नाही. हे बघ डोळे पडले इथे.